श्रावणी, ग हाताचा पट्टा काढून पूजा करतेस. अशाने हात काय लवकर बरा होणार का? श्रावणी दीदी, तू देवाची पूजा कधीपासून करायला लागलीस? देवानी माझी विश पूर्ण केली ना, म्हणून पूजा करत होते. पण तू देवाकडे कोणती विश मागितलेलीस? मी अशी विश मागितली होती की ऍक्सिडेंट नंतर माझे बाबा सुखरूप घरी परत येऊ दे. आणि ते आले की नाही, म्हणून देवाचे आभार मानत होते. किती साधी आहेस बाळा तू, आणि किती काळजी करतेस बाबांची. पण एवढं सगळं करून सुद्धा ते मॅजिक नक्की होणार. एक दिवस बाबा मला त्यांची मुलगी नक्की मानणार बघ. माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्या मनासारखंच होऊ दे, आणि तुझ्या आयुष्यात एखादा छानसा राजकुमार सुद्धा येऊ दे. काकू, हो की नाही? श्रावणी बाळा, हाताचा पट्टा का काढलास? तो घाल बघू आधी, नाहीतर हात दुखेल तुझा. हो मी घालते. मदन, मॉम, मॅडी, मॅडी, तू अचानक कसं काय आलास? माय स्वीट मॉम. मी जर हे असं अचानक आलो नसतो तर तुम्ही मला वेलकम पार्टी दिली असती का? अगं मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. हो. हे ब्रो, कसा असू? आय एम ऑलवेज किलिंग इट. मोक्षा, तुम्ही दोघी सांगा, तुम्ही कशा आहात? एकदम मस्त. आता तू आलास ना, तर आपण पार्टी मोड ऑन करूया. 100%. हा? ओ माय गॉड. श्रावणी, तुझ्या देसी लुक मध्ये ना एकदम किलर दिसतेस. बघ कोण आलाय, तुझा लाडका मॅड बॉय. अरे मॅडी, वेलकम बॅक, वेलकम बॅक. पाया पडतो मामा. मॅडी, तू कधी आलास आणि असं अचानक? जस्ट नाव. मामा, मला तुझ्या ऍक्सिडेंटची बातमी समजली. माझी झोपच उडाली होती US मध्ये. मी पहिली फ्लाईट पकडली आणि धावत इकडे आलो. सगळं जाऊ दे मामा, तुझी तब्येत कशी आहे? काय बरं आहे आता. काय शिक्षण कसं चालू आहे? नाही, नंदात्ताच्या खूप अपेक्षा आहे तुझ्याकडनं. त्यासाठी पाठवलंय तुला US ला शिकायला. काय? नमस्कार साहेब. हा, ये शुभू, ये. मी सगळ्या मीटिंग कॅन्सल केलेल्या आहेत. फक्त पुढच्या आठवड्यात महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत. त्या मीटिंग्स आपण व्हिडिओ कॉलवरच करू. त्याचे डिटेल्स मी सगळे फाईल्समध्ये ठेवलेले आहेत. ते फक्त बघून घ्या. बाकी जनसंपर्क कार्यालय मी बघतोच आहे. मामा, आता या सगळ्या गोष्टींसाठी शुभूची काही गरज नाही. मी आलोय ना. आता तू आराम करायचा आणि सगळा कारभार मी बघेन. मी आहे ना आता तुझा चीफ ऑफ स्टाफ. काय झालं मामा? अरे मी बिझनेस मॅनेजमेंट करतोय, ते पण US ला. म्हणजे मी सक्षम नाहीये का हा कारभार सांभाळायला? मी हे सगळं सहज करू शकतो. नाही मॅडी, तू नाही करू शकत. निदान या क्षणाला तरी. म्हणजे शुभू जे करतो ते तू करू शकणार नाहीस असं नाही मला म्हणायचंय, पण सध्या तू शिकतोयस. राजकारण आणि प्रशासन या गोष्टी तुझ्या विचाराच्या पलीकडच्या आहेत मॅडी. नाही, शुभू उत्तम काम करतोय यात काही शंकाच नाही. पण विश्वंभर आपलं कोण, परक कोण, हे पण थोडंसं बघायला पाहिजे ना. मॅडी तर आपल्याच बिझनेसच्या शिक्षणासाठी परदेशात गेलाय ना. मग त्याचं बाळकडू त्याला आत्तापासून मिळालं तर चांगलंच होईल. जीव ओततोय रे मुलगा तुझ्या कामामध्ये. नंदा, काही आपलं आणि परक असं काही नसतं.
मॅडम काय करायला असं मॅडम भांडण करायला असं तुम्ही तुमच्या हाताचं काय झालं माहिती आहे ना मग काय झालं हा एक हात गळ्यात असला ना तरी म्हणजे दुसऱ्या हाताने दाखवून देऊ शकते मी त्याला मॅडम. माझ्या बाबाचा फोटो खराब करतो म्हणजे काय अहो मॅडम शांत व्हा गेला तो आता जाऊ दे सोडून दे विषय तू माझा हात सोड ना मग आता हा ठीक आहे काय करतोय सोड ना अहो सोडायचा प्रयत्न करावं पण सुटे ना की अरे अरे तो गम माझ्या हाताला लागला होता आणि आता तुझ्या पण अहो तो सरकारी डिंक आहे बोमला आता काय करायचं तू माझा हातच का पकडलास पण आता अडकलो ना एकत्र